मित्रांनो, नवीन योजनेची घोषणा काल करण्यात आलेली आहे, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतं, अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दलचा जी मित्रांनो महिला व बालविकास विभागाचा प्रसिद्ध झालेला आहे. जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा मित्रांनो, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तर शासन निर्णय मित्रांनो लगेच आलाय, कालच घोषणा झाली होती या योजनेची. तर बघा, योजनेचा उद्देश काय आहे? राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. आता बघा मित्रांनो, ह्या योजनेचे स्वरूप काय असणार आहे? याची पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यामध्ये मित्रांनो दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. तर मित्रांनो, हा आर्थिक लाभ दिला जाणार आहे. दर महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी दिले जाणारे थेट अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत. तर योजनेचे लाभार्थी कोण कोण असेल पहा मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांच्यासाठी ही स्कीम मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये कोण कोण बसेल त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे, याची अर्ज भरण्याची काय प्रक्रिया आहे ती माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. बघा, योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय पाहिजे. पहिल्यांदा आहे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे आणि राज्यातील तुम्ही विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला असणं गरजेचं आहे. तुमचं वय किमान 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमीत कमी कमाल वयोमर्यादा 60 वर्षापर्यंत या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खातं असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न नसावे. उत्पन्नाचा दाखला जो महिला आहे त्यांच्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या नावे घेऊ शकतात किंवा स्वतःच्या नावेही असलं तरी चालेल. त्यानंतर पहा, अपात्रता. अपात्र कोण कोण असेल? ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न व एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अधिक आहे, ते अपात्र ठरतील. कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, जे टॅक्स भरतो. तुमच्या कुटुंबात कोण टॅक्स भरत असाल तर तुम्ही अपात्र असाल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. तर बघा, या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असाल तुम्ही तर अपात्र नाहीत. मात्र या ठिकाणी सरकारी जॉबला वगैरे आहात, कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहे, तर तुम्ही अपात्र आहात. त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल. इतर कुठला लाभ घेतला आहे तुम्ही या ठिकाणी 1,500 पेक्षा जास्त पैशाचा, तर या ठिकाणी अपात्र असणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारचे किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ते अपात्र असतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे. बघा, एका कुटुंबामध्ये या ठिकाणी पूर्णपणे सर्वांची मिळून 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अपात्र आहात. 5 एकरपेक्षा कमी जमीन या ठिकाणी पाहिजे. ज्यांच्याकडं 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर असेल तरी चालेल, तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, तर ते अपात्र असतील. तर हे पात्र आणि अपात्रतेच्या अटी तुम्हाला दिलेले आहेत. तर बघा, सदर योजनेमध्ये खालील लाभ मिळवण्याकरता कुठले कुठले कागदपत्र तुम्हाला लागतील. आता याच्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार आहे. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरनं देखील अर्ज भरू शकतात. त्यासाठी तुमचं आधार कार्ड लागेल, त्याचबरोबर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, महाराष्ट्राचा जन्मदाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या कुटुंबाच्या प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला लागेल, 2.5 लाखाच्या आतमधला बँक खाते पासबुक लागेल, पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट साईज आकारचा फोटो लागेल, रेशन कार्ड लागेल तुमचं आणि या ठिकाणी अटी आणि शर्ती करण्याबाबतचं हमीपत्र लागेल. ठीक आहे. तर अर्ज अजून चालू झालेले नाहीत. अर्ज कधी चालू होणार आहेत ती संपूर्ण टाइम टेबल तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर बघा, लाभार्थीची निवड कशी केली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे यांची निवड अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र यांनी खात्री जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर या ठिकाणी होणार आहे. तर त्यासाठी या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कार्यक्षेत्र ग्रामीण भागात, शहरी भागात
कोण कोण याची पडताळणी करणार आहे, शेवटी पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाणार आहे. अशा पद्धतीने आहे पहा. योजनेची कार्यपद्धती, अर्ज करण्याची प्रक्रिया पहा कशी असणार आहे. अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. बघा, ऑनलाईन तुम्हाला अर्ज जे आहेत भरता येणार आहेत. याचं पोर्टल चालू झालं, मोबाईल ॲप एक ॲप्लिकेशन येणार आहे, ते देखील आलं की तुम्हाला माहिती दिली जाईल आपल्या चॅनलवरती आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही. बघा, पात्र महिला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार आहे घरी बसल्या. जे महिलास ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा मित्रांनो कुठे असेल पहा. अंगणवाडी केंद्रामध्ये, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडे, ग्रामीण, नागरी, आदिवासी विभागामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये, ऑडमध्ये, सेतू सुविधा केंद्र जेथे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी. ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ते मोबाईलवरनं भरू शकतील आणि ज्यांना भरता येणार नाही त्यांना या ठिकाणी अंगणवाडी केंद्र असतील, ग्रामपंचायत असेल, सेतू सुविधा केंद्र असेल किंवा या ठिकाणी वॉर्ड असतील किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफलाईन देखील फॉर्म भरू शकतात. तर ही भरण्याची प्रक्रिया आहे. यासाठी तुमचा थेट ऑनलाईन फोटो काढला जातो. ऑनलाईनच KYC तुमची होणार आहे. त्यासाठी आधार कार्डला नंबर वगैरे आत्ताच या ठिकाणी लिंक करून घ्या. त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड देखील लागणार आहे आणि आधार कार्ड देखील या ठिकाणी लागणार आहे. मग तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुमचं पूर्णपणे इलिजिबिलिटी चेक केली जाईल. त्यानंतर मग तुमची यादी लावली जाणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर यादी जी आहे पहा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, ऑड या ठिकाणच्या फलकावर किंवा ऑनलाईन देखील यादी तुम्हाला पाहता येणार आहे. ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं नाव त्यामध्ये आलं आहे का, पात्र अपात्र आहे का, तशा पद्धतीची यादी तुम्हाला लावली जाईल. तर बघा, आता याच्यासाठी तुम्हाला फॉर्म कधीपासून कधी चालू होतील आणि किती तारखेपर्यंत भरायचे त्याचं पूर्ण टाईम टेबल दिले पहा त्यांनी. अर्ज सुरू होण्याचा दिनांक आहे 1 जुलै 2024. शेवटची तारीख असणार आहे 15 जुलै 2024 आणि लगेच यादी दुसऱ्या दिवशी 16 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यावरती काही तुमचे आक्षेप हरकती असतील, तक्रार असेल त्या यादीवरती, तर 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत तुमचे मागवले जातील आणि त्या हरकतीचे, तक्रारीचे निवारण केले जाईल 21 ते 30 जुलैपर्यंत आणि अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024ला आणि लाभार्थीच्या बँकमध्ये eKYCद्वारे या ठिकाणी eKYC करणं 10 ऑगस्ट 2024पर्यंत होईल आणि तुम्हाला तुमचा निधी जो आहे, पैसे जे आहेत 14 ऑगस्टला भेटतील आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात देय दिनांक हा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला असेल. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे अकाउंटमध्ये दिले जातील. तर पूर्ण हे टाईम टेबल दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय बदल झाल्या, सुधारणा झाल्या तर तसं तुम्हाला सूचना दिली जाईल. तर संपूर्ण माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो. हा GR जो आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सर्व असेच अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.